संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही, भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार, बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसाच्या आत तातडीने निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला इशारा। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार, ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही, गोगावले यांच्याकडून एकनाथ शिंदेंची भेट। 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार, 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार। अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे, माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं, मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात होणार, 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार, तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य। पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन, मोदींकडून वनतारामधील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ देखील ट्विट। अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश।